नमस्कार मित्रांनो, जय हिंद। मित्रांनो, आपल्या मुलांना ज्याला विचार करायला शिकवायचा आहे त्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ आहे आणि त्यासाठी घेऊन आलोय मी पत्त्याचा कॅट। या पत्त्याच्या कॅट मध्ये मी डायमंडचा जो कलर असतो, डायमंडचे जे पत्ते असतात त्यातला एक सेट बाजूला केलाय। यामध्ये 13 पत्ते असतात, एक्का पासून तर राजापर्यंत, इंग्लिश मध्ये एस पासून तर किंग पर्यंत 13 पत्ते मी बाजूला काढले। मॅथ आणि लॉजिक कसं मॅजिक बनतं ना ते पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो मी आणि नंतर तुम्हाला समजावून देणार आहे की आपण कसा स्वतःला चॅलेंज देऊ शकतो आणि किती वेगवेगळ्या प्रकारे विचार करायला लावू शकतो स्वतःला। पहिल्यांदा बघून घ्या मित्रांनो, हे 13 पत्ते डायमंड कलरचे जे आहे ते मी स्वतः अगोदर एका विशिष्ट सिक्वेन्सनी लावून घेतलेले आहे आणि हे सिक्वेन्सनी लावल्यानंतर मी काय करतोय बघा, मला क्रमाने हे पत्ते तुम्हाला काढून दाखवायचे आहे। एस म्हणजे एक्का, एस 2 3 4 5 6 7 8 9 10, त्यानंतर असतो जॅक, नंतर क्वीन आणि किंग, असे हे 13 पत्ते। हे कोणत्या सिक्वेन्सनी मी तुम्हाला काढून दाखवतो आणि ते कशा प्रकारे करून दाखवतोय हे पहिल्यांदा समजून घेऊया। जो पत्ता तुम्हाला काढून दाखवायचा आहे त्याचं स्पेलिंग बोलायचं, त्या स्पेलिंग मधला त्या अक्षराचा एक पत्ता खाली घालायचा। एस जो आपल्याला काढून दाखवायचा त्यासाठी ACE हे स्पेलिंग आहे, तर ACE ए साठीचा वरचा पत्ता काढला मी, खाली टाकला, पुन्हा सी तोही खाली टाकला, ई तोही खाली टाकला आणि मी एस काढून दाखवला। तर याला आपण एक्का म्हणतो, इंग्लिश मध्ये एस म्हणतो। आला का? हे बघा एक्का। त्यानंतर एक्क्यानंतर असते दुरी म्हणजे 2 नंबर, त्याला स्पेलिंग काय आहे? TWO, TWO। प्रत्येक अक्षराचा पत्ता मी खाली घातला आणि TWO स्पेलिंग पूर्ण झालं, पुढे निघाला 2। तर हा 2 आहे बघा, THREE म्हणजे 3 चं स्पेलिंग पूर्ण झालं आणि हा 3 तुमच्या समोर आला। खाली ठेवतोय मी त्याला सुद्धा, FOUR 4 झालाय, हा 4 निघाला बघा समोर, त्याला खाली ठेवला, पुढे आहे 5, FIVE हा 5, त्यानंतर SIX हा आहे 6, त्यानंतर 7 चं SEVEN हा 7, त्यानंतर हा आहे 8 EIGHT हा निघाला 8, त्यानंतर 9 चं NINE हा 9, 10 चा TEN हा 10, नंतर जॅक JACK हा जॅक, त्यानंतर क्वीनचं QUEEN ही क्वीन आणि नंतर हा किंग। तर तुमच्या इथं लक्षात आलं असेल मित्रांनो, हे पत्ते क्रमाने बाहेर काढण्यासाठी मी प्रत्येक वेळी त्याच्या स्पेलिंगच्या नावाचं जे अक्षर, स्पेलिंग मध्ये जे अक्षर होती त्या प्रत्येक अक्षराच्या वेळेस मी वरचा पत्ता खालच्या बाजूने टाकला आणि मग स्पेलिंग पूर्ण झाल्यानंतर जो वरचा पत्ता होता तो त्या स्पेलिंगच्या नावाचा पत्ता निघाला आणि हे पत्ते असे क्रमाने लावून झाले। तर हे मी अगोदरच जुळवून ठेवलं होतं म्हणून हे तुम्हाला दाखवता आलं। हेच आहे मित्रांनो, मॅथ आणि लॉजिक एकत्र केलं आणि बनलं मॅजिक। व्हिडिओच्या शेवटी जाता जाता मित्रांनो, हे पत्ते मी कोणत्या सिक्वेन्सने लावले होते ना हे तुम्हाला सांगणार आहे। मला माहिती मित्रांनो, व्हिडिओ शेवट होईपर्यंत तुम्हाला ती सिक्वेन्स सांगायची गरज पडणार नाही, तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे कोणत्या सिक्वेन्सने लावल्यामुळे अशा पद्धतीने हे पत्ते निघाले। तर मॅथ आणि लॉजिक एकत्र केल्यानंतर मॅजिक कसं बनतं हेच आपल्या ह्या व्हिडिओत समजून घ्यायचं आहे। एकाच वेळेस आपण एवढ्या 13 पत्त्यावर सुद्धा किती वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला चॅलेंज देऊ शकतो हे सगळं मी या व्हिडिओत सांगणार आहे। या प्रकारच्या खेळामुळे कोणता फायदा होईल ते सुद्धा सांगतो मित्रांनो। चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। मित्रांनो, तुमच्या इथं लक्षात आलं असणार आहे की प्रत्येक वेळेस स्पेलिंगचं जे अक्षराचा जो पत्ता आहे तो वरचा काढायचा आणि प्रत्येक वेळेस खाली टाकायचा आहे, म्हणजे एक प्रकारचे हे सायकल आहे।
हे पत्ते एका खाली एक प्रत्येक वेळेस जात राहतात. स्पेलिंग संपलं की तो पुढचा पत्ता त्या नावाचा असला पाहिजे. अशा पद्धतीचे हे पॅटर्न तयार करायचा आहे आपल्याला. आणि हा पॅटर्न तयार करताना आपल्या बुद्धीचा किती भयानक कस लागतो ना हे तुमच्या लक्षात येईल. त्यासाठी एक उदाहरण म्हणून मी पहिल्यांदा फक्त पहिले 5 पत्ते घेऊन दाखवतो. हे बघा, आता हे पहिले 5 पत्ते, हा S 2 3 4 आणि 5. नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, एखादा पॅटर्न आपल्या लक्षात येत नसेल तर तो पॅटर्न शोधताना सर्वात पहिल्यांदा छोट्यापासून सुरुवात करायची. म्हणून मी थोडेसेच पत्ते घेतले. तुम्हाला 5 पत्त्यांचा जर तसा पॅटर्न शोधता नाही आला तर 4च घ्या आणि मग सुरुवात करा. इथं तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, प्रत्येक वेळेस ACE म्हणजे 3 पत्ते खाली जाणार आहे. ACE म्हणजे हा पत्ता हा S आला पाहिजे. स्पेलिंग सांगितल्यानंतर हा S आला पाहिजे, हा मात्र 4 आला. मग याचा अर्थ ह्या 4च्या जागेवर S असला पाहिजे. म्हणून आपण हे पत्ते तीनही पुन्हा वरती घेऊ आणि जो 4च्या जागेवर हा जो S होता हा 4च्या जागेवर टाकू. हा 4च्या जागेवर टाकला, हा 4 1 नंबरला घेतला. आता बघा, ACE लगेच S आला की नाही. आता हा जो S आला मित्रांनो, हा आपल्याला खाली टाकायचा आहे. आता TWO यासाठी मात्र 2 आला पाहिजे. म्हणून TWO इथं आला पाहिजे 2, इथं 4 आला. म्हणजे तुमच्या इथं लक्षात येईल मित्रांनो की हे प्रत्येक वेळेस हे पत्ते फिरत असतात आणि ज्याचं स्पेलिंग आलं तो पत्ता बाहेर निघतो. म्हणजे ते सायकल तिथं ब्रेक होतं आणि पुन्हा हे पत्ते एकमेकावर असे खालीवर फिरत राहतात. हे करण्यासाठी काय प्रकारचा पॅटर्न मला वापरावा लागेल याचा विचार तुम्हाला करायचा आहे. या खेळामुळे काय होईल मित्रांनो, लॉजिकल थिंकिंग वाढेल. यात कोणता पॅटर्न आहे तो पॅटर्न तुमच्याकडून क्रॅक करता येईल तुम्हाला, बरोबर. ऑब्झर्वेशन स्किल वाढेल, क्युरिओसिटी वाढेल, जिज्ञासा. म्हणजे हे मला जमत का नाहीये, मी करूनच पाहिल, असा स्वतःबद्दल आपण एक मत स्वतः तयार करू शकतो आणि क्युरिओसिटी तयार होऊ शकते की हे मला आलंच पाहिजे. शेवटची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, एकदा पॅटर्न कळला की तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल. मी 4 पत्त्याचं करू शकतो, 5 पत्त्याचं करू शकतो, 6 पत्त्याचं करू शकतो, कितीही पत्त्यांचं करू शकतो. हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. इथं लक्षात घ्या, 4 पत्त्यांसाठी जो पॅटर्न तयार होणार आहे, 5वा पत्ता जोडल्यानंतर तो पॅटर्न ब्रेक होतो. 5व्या पत्त्यासाठीचा पॅटर्न वेगळा असणार. इथं महत्त्वाचं अजून एक सांगायचंय मित्रांनो, तुम्ही 4 पत्त्यांसाठीचा पॅटर्न जर शोधला तर तो पॅटर्न कसा तयार झाला यावरून तुम्हाला 5 पत्त्याचा सुद्धा पॅटर्न लगेच लक्षात येऊन जाईल. आणि तुमचे नंतर तुम्हाला इतकी सवय होऊन जाईल की तुम्हाला कितीही पत्ते दिले, 12 पत्ते दिले, 10 पत्ते दिले, तरी सुद्धा तुम्ही एका सेकंदात तो पॅटर्न तुम्ही सांगू शकता. त्या पद्धतीने पट्टे मांडू शकता आणि ते पत्ते मी सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही काढून सुद्धा दाखवू शकता. आता मी तुम्हाला 5 पत्त्यांचा पॅटर्न तुमच्या समोर मांडून दाखवतो, बघा कसा करतोय. आता मला माहिती हे 5 पत्ते आहे माझ्याकडं. हे 5 पत्ते आहे तर मला 3ऱ्या नंबरचं पहिले 3 पानं निघून जातील. ACE इथं माझा S असला पाहिजे, म्हणून मी 4 नंबरला S घेतला. हे पहिले 3 पत्ते तसेच ठेवले. हा A निघून जाणार म्हणून त्याला बाजूला केलाय. आता त्याच्या पुढचा पत्ता येणार आहे. हा निघून गेल्यानंतर पुढचा पत्ता येतोय. मग याला TWO2 म्हणतोय मी, इथं 2 ठेवणार, हा 3 इकडे घेणार, बरोबर. त्यानंतर पुढचा पत्ता येईल, पुढचा हाच राहणार THREE 3, तो बरोबर आलाय. नंतर FOUR, तर 4 इथं पाहिजे होता, 5 इकडे पाहिजे होता. माझा पॅटर्न तयार झाला. आणि हा पॅटर्न तयार करण्यासाठी मला अगोदर तो पॅटर्न शिकावा लागला मित्रांनो. आता मी हे 5 पत्ते सिक्वेन्सनी लावले एका विशिष्ट प्रकारच्या. मी तुम्हाला करून दाखवतो बघा. हा S काढायचा आहे मला, म्हणून ACE हे 3ही पत्ते सगळे एकमेकावर खालच्या बाजूने गेले, म्हणजे पूर्ण सिक्वेन्स चेंज झाली आणि हा S निघाला बघा. तर हा S मी खाली ठेवतोय. आता राहिले 4च पत्ते. TWO करायचा आहे. आता TWO हा 2 बघा. तर 2 सुद्धा मी खाली ठेवतोय. आता 3च पत्ते राहिले. आता 3 काढून दाखवायचा आहे. तो कसा निघणार, THREE. हे पत्ते एकमेकावर इतक्या वेळा फिरले ना, तर तो पॅटर्न कसा शोधला तुमच्या समोर मी पॅटर्न करून दाखवला. हा 3 निघतोय बघा.
THREE 3 काढून दाखवला मी. त्यानंतर FOUR हा 4, तर हा 4 निघाला आणि शेवटी राहतो, त्याला स्पेलिंग बोलायची काही गरज नाही, तो शेवटी जो असेल तोच 5. हा पॅटर्न कसा तयार झाला हे चॅलेंज तुमच्यासाठी आहे. यासाठी तुमच्याकडे पत्ते लागतील मित्रांनो, किमान 13 पत्ते तुमच्याकडे असले पाहिजे एकाच रंगाचे, आणि स्वतः समोर ठेवा. मी तुम्हाला सांगतोय हा पॅटर्न शोधायला तुम्हाला काहीही वेळ लागणार नाही. फक्त त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पॅटर्न शोधताना सर्वात पहिल्यांदा 2च पत्ते घ्या, नंतर 3 घ्या, नंतर 4 घ्या. 5व्या पत्त्यापर्यंतचा पॅटर्न एकदा तुमच्या लक्षात आला की पुढचे आपोआप तुम्हाला समजून जाईल सर्वचे सर्व पत्ते कसे जोडायचे. तर मला माहित नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला किती आवडलाय. व्हिडिओ जर आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहे म्हणून गणिताच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं लॉजिक एकत्र करून एक वेगळ्या प्रकारचा खेळ तुमच्यासाठी घेऊन आलो. तुम्ही यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळू शकता, तर तुम्ही किती पत्ते घेऊन ते करू शकता. मी 13 पत्त्याचं करून दाखवलं, तुम्ही 2 सेट एकत्र करून हे करू शकता मित्रांनो. समजा हे 2 सेट एकत्र केले, हा पान असलेला ज्याला पेस म्हणतो आपण, हा आणि हा डायमंडचा, हा एकत्र करून 26 पत्ते, 26 पत्त्यांचा सुद्धा तुम्हाला पॅटर्न तयार करता येईल. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगितलं होतं की हा पॅटर्न कसा तयार झाला हे मी तुम्हाला सांगणार होतो. मी तुम्हाला तो पॅटर्न दाखवतो मित्रांनो. ही सिक्वेन्स कशी असणार आहे सर्व 13 पत्त्यांची, की ज्यामुळे स्पेलिंग क्रमाने वाचत गेल्यानंतर अक्षरा इतके पत्ते खाली टाकत गेले तर बरोबर त्या क्रमाचे पत्ते बरोबर बाहेर निघत चालतात. त्यासाठीचा हा पॅटर्न मी पुन्हा एकदा लावून घेतला आणि तो पॅटर्न मी तुम्हाला दाखवतो. हा पॅटर्न तयार करताना तुम्हाला तुमचं लॉजिक लावावं लागेल मित्रांनो. याचा वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या. हा पॅटर्न असाच का, चॅलेंज काय बघा मित्रांनो, हा पॅटर्न असाच याच क्रमाने लावले तरच ते येऊ शकतात 13 पत्ते. यातला एक पत्ता काढून टाकला तर उरतील 12 पत्ते. 12 पत्त्यांसाठी हा पॅटर्न चालणार नाही, हे सायकल चालणार नाही. ते सर्व पत्त्यांच्या जागा चेंज होऊन जातील मित्रांनो. हीच तर खरी गंमत आहे, हेच तर लॉजिकल थिंकिंग आहे मित्रांनो. लॉजिक लावता आला पाहिजे आणि पॅटर्न क्रॅक करता आला पाहिजे. तुम्ही 11 पत्ते घेतले तर हा पॅटर्न चालला नाही, हा फक्त 13 पत्त्यांसाठीचा असलेला ही सिक्वेन्स आहे. एक पत्ता कमी केला तरी सुद्धा ही सिक्वेन्स चेंज होईल. आणि एकदा तुम्हाला ही 13 पत्त्यांसाठीची सिक्वेन्स लक्षात घ्या. नाही लक्षात आली तर 2 पत्त्यांची घ्या, नंतर 3ची, नंतर 4ची, जसं सांगितलं तसं. मी तुम्हाला सांगतोय पुन्हा एकदा, गणित हे पूर्ण पॅटर्नवर आधारित असतं आणि ज्यालाही पॅटर्न कळला मित्रांनो, म्हणजे मॅथ आणि लॉजिक एकत्र आलं की मॅजिक झालंच म्हणून समजायचं. हेच मॅजिक मला आज तुम्हाला या व्हिडिओत सांगायचं होतं. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, तुमचा प्रतिसाद नक्की कळवा. पत्त्यांसंबंधी असे काही लॉजिकल थिंकिंगचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर मी अजूनही पुन्हा व्हिडिओ घेऊन येईल. व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही. लवकरच भेटूया मित्रांनो असेच एखाद्या मजेशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.